ऑलराईट मंडळी, सो आज मी बघितलेला आहे संगीत मानापमान हा सिनेमा आणि कसा वाटलाय मला हा सिनेमा आजच्या व्हिडिओमधनं पटापट जाणून घेऊया. सगळ्यात आधी तर ॲक्चुअल रिव्ह्यूमध्ये जाण्याच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांनी डिस्क्लेमर द्यायचं आहे, की मी अनफॉर्च्युनेटली संगीत मानपमान हे जे इतकं आयकॉनिक नाटक आहे, ज्याच्यामध्ये स्वतः बालगंधर्व यांनी भामिनीची भूमिका साकारली होती. तर मी हे ऐतिहासिक नाटक नाही बघितले आतापर्यंत. त्याच्यामुळे माझ्यासाठी हा जो सिनेमा आहे, हा एक फ्रेश स्टोरी ऑफर करतो. हा सिनेमा मला एक फ्रेश प्लॉट देतो आणि हा सिनेमा माझ्यासाठी एक फक्त सिनेमा म्हणून आहे. त्याच्यामुळे माझा जो चष्मा आहे तो मी तुमच्यासमोर आता मांडलाय. आय एम प्रिटी शुअर की तुमच्यामधले बरेच जण असे आहेत ज्यांनी हे ऐतिहासिक नाटक पाहिले आणि लकी आहात तुम्ही सगळेजण. नक्कीच आजच्या व्हिडिओनंतर मी ते YouTubeवरती बघणार आहे, कारण ते नाटक आहे अवेलेबल YouTubeवरती असं माझ्या ऐकण्यात आलंय. सो लेट्स सी. सो एनिवे आजच्या रिव्ह्यूला पटापट सुरुवात करतोय आपण. आता मंडळी, संगीत मानपमान हा सिनेमाचं ज्यावेळेला ट्रेलर आणि टीझर आलं होतं ना, तर तेव्हाच सगळ्यांनी याचं कंपॅरिझन कट्यार काळजात घुसली सोबत सुरू केलं होतं. अँड विच वॉज अ फेअर थिंग ऑफ कोर्स, कारण का सचिन पिळगावकरला जर का सोडलं तर ऑलमोस्ट 70 ते 80% जी स्टारकास्ट आहे किंवा जी टीम आहे ती सगळी आपल्याला या सिनेमामध्ये दिसते. त्याच्यामुळे स्वाभाविक होती ही गोष्ट की आपण सगळ्यांनी कट्यार काळजात घुसली या सिनेमासोबत याचं कंपॅरिझन करावं. पण माझी हीच तुम्हा सगळ्यांना विनंती आहे, जर तुम्ही हा सिनेमा बघायला जात असाल तर कट्यार काळजात घुसली याचे एक्स्पेक्टेशन्स ठेवून जाऊ नका. कारण कट्यार काळजात घुसलीने जो बेंचमार्क आहे तो इथे सेट केलाय आणि त्याच्यामुळे, कारण तोही एक संगीतमय सिनेमा होता आणि हाही एक संगीतमय सिनेमा आहे. पण तरीसुद्धा संगीत मानापमान या सिनेमाला आपल्याला एक स्वतंत्र वागणूक देणं फार गरजेचं आहे. आता मंडळी, कारण हे नाटक इतकं ऐतिहासिक आहे, इतकं अजरामर आहे आणि इतकं आयकॉनिक आहे. खूप सगळ्या जणांनी महाराष्ट्रातला हे नाटक ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे स्टोरीज जी आहे किंवा प्लॉट जो आहे, तो ऑब्व्हियसली प्रेडिक्टेबल आहेच. पण तुम्ही जर का मला विचाराल, की जी व्यक्ती पहिल्यांदा हा सिनेमा बघायला जात होती, तर माझ्यासाठी सुद्धा या संपूर्ण सिनेमाची जी कथा आहे, ती प्रेडिक्टेबल होती. मला नाही वाटत, की हे एक फेअर डिस्कशन पण आहे, की प्रेडिक्टेबल आहे स्टोरी का नाही प्रेडिक्टेबल आहे. कारण ऑब्व्हियसली सगळ्यांना सगळंच माहिती होतं. पण आपल्याला फक्त हे बघायचं होतं, की यातली गाणी कशी आहे, आपल्याला काय अनुभव देतात आणि एक संगीतमय रचना कशी केली आहे. संपूर्ण सिनेमाचा जो एक स्क्रीन प्ले आहे तो कसा रचलाय हेच बघण्यात आपण सगळेजण ऑफकोर्स इंटरेस्टेड होतो. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर वैदेही परशुरामी, सुबोध भावे आणि सुमित राघवन हे 3 आपल्याला मुख्य भूमिकेत दिसतात आणि या तिघांनीही उत्तम काम केले. पण त्यातल्या त्यात जेन्युइनली सांगते, धैर्यधर म्हणून सुबोध भावे आणि भामिनी म्हणून वैदेही परशुरामी या दोघांनी अख्खा सिनेमा उचलून धरलाय आपल्या मजबूत खांद्यांवरती आणि परत एकदा हे सिद्ध करून दाखवलंय, की मराठी सिनेमासृष्टीतले जे सच्चे कलाकार आहेत ना, ते असे दिसतात आणि अशा पद्धतीने काम करताना दिसतात. सुमित राघवनला घेऊन मी थोडीशी आय डोंट नो, इतके दिग्गज कलाकार ते आहेत, पण तरीसुद्धा या सिनेमामध्ये मला त्यांचं काम नाही आवडलं. कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे काही ठिकाणचे एक्सप्रेशन्स आणि हावभाव हे थोडेसे ओव्हर ड्रॅमॅटिक वाटत होते, काही ठिकाणी काहीच वाटत नव्हते. सो तो जो ग्राफ डायरेक्ट प्लस पीक आणि डायरेक्ट मायनस पीकला जो होता, तो समवेअर आय फेल्ट लाइक आय कान्ट रिलेट विथ धिस गाय, की जो एक विलन आहे आणि ज्याचं मन दुखावलं गेलंय. पण मला रिलेटच होत नव्हतं सुमित राघवन यांच्या कॅरेक्टरसोबत. त्याच्यामुळे मला त्यांचं काम नाही आवडलं. कदाचित त्यांच्याऐवजी जर का अजून कास्टिंगमध्ये इतर कोणाला संधी दिली असती, तर कदाचित एक विलन म्हणून या सिनेमामध्ये त्यांचं ठळक एक व्यक्तिमत्व आपल्याला दिसून आलं असतं. बरं, आता प्लस पॉइंटबद्दल जर मी बोलतेच आहे, तर मला म्युझिकबद्दल बोलायचंय. कारण मी स्वतः खूप मोठी संगीतप्रेमी आहे आणि ऑफकोर्स आपल्या सगळ्यांसाठी संगीतप्रेमींसाठी हा सिनेमा म्हणजे एक मेजवानी होता. ये धुंद होऊया ऋतु वसंत आज रंगला. सकाळपासून काही न खाल्लेली मी ज्यावेळेला हा सिनेमा बघायला गेले, तेव्हा माझं मन, पोट, आत्मा तृप्त झालं. कारण संपूर्ण सिनेमातली जी गाणी आहेत, ती तुम्हाला खूप जास्त प्रभावित करून जातात आणि तुम्ही त्या गाण्यांच्या प्रेमात पडता. मी असं ठरवलं होतं, माइंडसेट केलं होतं, की मी एकही गाणं YouTubeवरती बघणार नाही, ऐकणार नाही. मला थेट सिनेमागृहामध्ये जाऊन ते गाणं बघायचंय. त्याच्याचमुळे 8-10 दिवसांपूर्वीपासून जी गाणी बॅक टू बॅक रिलीज केली जात होती, मी तरीसुद्धा नाही बघितली आणि थेट सिनेमागृहात बघितली आणि मला सगळी गाणी आवडलेली आहेत. म्हणजे वसंत ऋतूचं गाणं असेल, वंदन हो असेल, नाही मी बोलत असेल, इतकी कमालीची आणि सुंदर आणि मनमोहक अशी गाणी आहेत ना, की माझ्याकडे शब्द नाहीयेत. आणि इथेच शंकर एहसान लॉय अगेन त्यांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. या संपूर्ण सिनेमामध्ये स्पेशल कॅमिओमध्ये आपल्याला शंकर महादेवन आणि अजून एक फिमेल गायिका आहे. मी जाणून-बुजून ते सिक्रेट ठेवते तुम्हा सगळ्यांसाठी. त्या कोण आहेत त्यांचं नाव मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. त्यांचा स्पेशल कॅमिओ आहे आणि ते बघून भारी वाटतं. आणि अजून एका अभिनेत्रीचा सुद्धा कॅमिओ आहे, जिचं नाव काय आहे ते पण तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचं आहे. मला हा सिनेमा जेन्युइनली तब्बल पावणे 3 तासांचा आहे. तो थोडासा मला असं वाटला, की एक 15 मिनिटांनी जर अजून कमी केला असता, तर 2 ते 2.5 तासांचा टाईट स्क्रीन प्ले जर ठेवला असता, तर आय फील की सिनेमाचं आउटपुट अजून जास्त भारी होऊ शकलं असतं. सुरुवातीचा जो फर्स्ट हाल्फ आहे, त्याच्यामध्ये कॅरेक्टर बिल्डिंग, कॅरेक्टर डेव्हलपमेंट याच्यावरती उत्तम काम केलंय. कारण त्याच्यामुळे काय होतं, की तुम्ही त्या पात्रांसोबत तुमची मैत्री होते आणि तुम्हाला यू स्टार्ट केअरिंग अबाउट देम. म्हणजे आणि हेच असतं ना, तुम्हाला त्या पात्रांविषयी थोडी काळजी वाटणं, की
आता त्यांना काय वाटतंय, त्यांना फील काय होतंय, ह्या गोष्टी तुम्हाला ज्यावेळेला आतून फील होतात ना, त्यावेळेला एक व्यवस्थितपणे त्यांचं इंट्रोडक्शन झालेलं असतं आणि कॅरेक्टर डेव्हलपमेंट ज्यावेळेला होत असते, त्यांचे मल्टिपल लेयर्स आपल्याला दाखवणं गरजेचं असतं. सो फर्स्ट हाल्फमध्ये तुम्हाला थोडासा लेंदी वाटू शकतो, पण तोपर्यंत जर का तुम्ही पेशन्स ठेवला, तर एक्झॅक्ट मध्यंतरानंतर सिनेमा जो आहे, तो तुम्हाला अजून जास्त खुर्चीवरती बांधून ठेवतो. पुढचा प्लस पॉइंट असा आहे, की या सिनेमाचं दिग्दर्शन सुबोध भावे यांनी स्वतः या सिनेमाचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि काही ठिकाणी ठीक आहे, एव्हरेज दिग्दर्शन आपल्याला जाणवतं, पण काही ठिकाणी जिथे ॲक्चुअली खूप चांगलं दिग्दर्शन आहे, त्याचं नक्कीच कौतुक व्हायला पाहिजे. एक सेगमेंट आहे जिथे रात्रीच्या वेळेला वैदेही परशुरामी आणि सुबोध भावे हे दोघे बसलेत शेकोटीपाशी आणि तिथला जो संपूर्ण जो सेगमेंट आहे, त्या सेगमेंटच्या तुम्ही प्रेमात पडता. ज्या पद्धतीने संवादांची देवाण आहे, ज्या पद्धतीने एक्सप्रेशन्स दाखवले, ज्या पद्धतीने कलर लाइटिंग रात्रीच्या त्या शॉटमध्ये यूज केलेली आहे ना, ते कमालीचं आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट या संपूर्ण सिनेमात एक गाणं आहे, जिथे सुबोध भावे, वैदेही परशुरामी, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामीचे वडील ह्या चौघांसोबत एक गाणं आहे. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक वेगवेगळे सेट चेंज होतात आणि त्या गाण्याची ओव्हरऑल रचना मला खूप आवडली. दॅट वॉज अ सरप्राईज फॉर मी कारण थोडं ॲडव्हान्स लेव्हलला जाऊन थोडंसं त्यांनी डोकं लढवलंय आणि नाटकी स्वरूपात त्यांनी ते सादर केले. मला जाम आवडलं ते. आता प्लस पॉइंट खूप कौतुक झालं. आता वेळ होती निगेटिव्ह पॉइंट्सबद्दल बोलण्याची. या संपूर्ण सिनेमातले सगळे ॲक्शन सिक्वेन्सेस इतके बंडल आहेत. तुम्हाला याच्यासाठी म्हणजे काय करायचं असा हा प्रश्न पडतो यार, की आपले कलाकार दिग्गज आहेत. कारण आपली कंटेंट ड्रिव्हन इंडस्ट्री आहे. आपल्यामध्ये पॅन इंडिया स्टार्स वगैरे असं काही फॅड नाही आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये. इथे फक्त कंटेंट चालतो बॉस. तर मग ज्यावेळेला कंटेंटवरती आपण इतकं सगळं बोलतो ना, की अभिनय उत्तम करतात, मेहनत तितकी जास्त घेतात, सगळ्या गोष्टी आहेत. पण मग जिथे ॲक्शनचे सिक्वेन्सेस येतात तिथे इतक्या वर्षांपासून का जमत नाहीये मराठी सिनेमासृष्टीला? का आपण एक चांगला ॲक्शन कोरिओग्राफर नाही हायर करू शकत? का नाही आपण टेक्निकॅलिटीजमध्ये अजून जास्त घुसू शकत आतमध्ये? ह्या सगळ्या गोष्टीने तुम्हाला खूप हिरमोड करून जातात आणि तिथेच अख्ख्या सिनेमामध्ये 2 ते 3 ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत आणि नाही यार म्हणजे इतकं ते असं वाटतं की यार 2000-2002 च्या काळातले जे ॲक्शन सिक्वेन्सेस होते ना, अगदी तसेच आपल्याला इथे दिसतात. क्लिअरली दिसतंय, की ते जे केबल वर्क जे केलेलं आहे, वैदेही परशुरामीचा एक सिक्वेन्स आहे तो, तो पण तुम्हाला लिटरली त्या केबल्स आणि ते म्हणजे आय डोंट नो आपण खूप जास्त एडवान्स लेव्हलच्या कंटेंटला एक्सपोज झाल्यामुळे आपल्याला हे खूप ओल्ड फॅशन वाटतं आता. आणि दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट जिथे अख्ख्या सिनेमामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तो निगेटिव्ह पॉइंट आहे, तो म्हणजे सेट डिझायनिंग म्हणजे कॉस्ट्यूम डिपार्टमेंटमध्ये. ती जी म्यान आहे तलवाराची म्हणजे ते इतकं नकली ते हिरे आणि ते असं आता वाटतं आता चिटकवले आता पडतील, जास्त जोरात नको रे हलवू तलवार, असं लिटरली फील होतं आपल्याला. सो नाही यार, म्हणजे ह्या ह्या इतक्या गोष्टी आहेत ना, की याच्यामध्ये खूप ॲडव्हान्स होणं फार गरजेचं आहे. इव्हन व्हिज्युअल इफेक्ट्स वगैरे. ते ठीक आहे, त्या किरकोळ गोष्टी आहेत म्हणजे फुलपाखरं वगैरे आणि आगीचा एक सीन आहे, थोडासा फायरचा सीन. बट आय फील की ठीक आहे, तो थोडासा एक 2 ते 3% ती एक गोष्ट आहे. पण जिथे सेट डिपार्टमेंटबद्दल आपण बोलतोय, कॉस्ट्यूम डिपार्टमेंटबद्दल आपण बोलतोय, क्लिअरली दिसते की सेफ्टी पिन इथे लावली आणि पिन केली आहे. म्हणजे कम ऑन गाईज. थोडंसं एक मालिका टाइप आपल्याला फीलिंग्ज यायला लागतात, की एखादी मालिका सुरू आहे मराठीची आणि बट इट्स जस्ट दॅट ज्यावेळेला तुम्ही एवढ्या मोठ्या पडद्यावरती तो सिनेमा बघायला जातात ना, तेव्हा ह्या गोष्टी अजिबात एक्स्पेक्टेड नसतात तुमच्याकडनं. पण ओव्हरऑल मी असं म्हणेन, की ज्या गोष्टीसाठी सुबोध भावेला खूप जास्त ट्रोल केलं जात होतं, या सिनेमाचा टीझर आल्यापासून, की अरे गोबऱ्या गालाचा सुबोध भावे, 50 वर्षांचा सुबोध भावे आणि ढेरी असलेला सुबोध भावे, याला शरीरयष्टीवरती काम नाही करायचं, यालाच हिरो बनायचंय. तर मला त्या सगळ्यांना असं सांगायचंय, की संपूर्ण सिनेमाचा जो प्लॉट आहे, तो ऐतिहासिक आहे. आत्ताच्या काळातला नाहीये. जिथे नवरा आणि बायको किंवा हिरो आणि हिरोईन यांचं सेम एज असतं. कारण आत्ताच्या मॉडर्न कथानकाला घेऊन आपण त्यांना ह्या गोष्टीला घेऊन नक्कीच आवाज उठवू शकतो. लिटरली स्टोरी ही एक ऐतिहासिक काळातली संग्रामपूर नावाचा एक इमॅजिनरी प्रदेश आहे. तिथला राजा, तिथली राणी, मग सेनापती ह्या सगळ्या काळातली जर का स्टोरी आहे, तर ऑब्व्हियसली त्या पूर्वीच्या काळी तुम्हाला जर का माहिती असेल, तर मुलींचे वय फार कमी होते आणि वयापेक्षा फार मोठ्या माणसांसोबत त्यांची लग्न लावून दिली जायची. तर हे व्हिच वॉज एक्सेप्टेबल आय फील, की या गोष्टीसाठी त्याला ट्रोल करणं आय मीन अयोग्य होतं. कारण आत्ता जर तुम्ही तुमच्या घरातल्या आई-बाबांना जर का विचाराल, तर त्यांच्याच एज गॅपमध्ये तुम्हाला 7 ते 8 वर्षांचा डिफरन्स आरामात दिसेल. तर इथे तर आपण खूप पिढ्या आधीबद्दल बोलतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मी स्वतःच अशी आहे, की जी आलोचना करत असते. तिथे चुकीचं आहे तिथे. पण जिथे चूकच नाही तिथे आलोचना करण्यात काहीच लॉजिक नाही असं मला वाटतं. योग्य गोष्टींसाठी आवाज उचलत चला. योग्य गोष्टींसाठी तुम्ही त्यांचे आलोचक बना. सो येस आय फील की मला हा सिनेमा आवडलाय. फक्त ह्या 2 ते 3 गोष्टींमध्ये मी थोडंसं अजून डीप रिसर्च करून थोडंसं अजून प्रोफेशनल टीम जर का हायर केली असती, तर कदाचित या सिनेमाला अजून जास्त आपल्याला चांगल्या पद्धतीने रिप्रेझेंट करता आलं असतं. बाकी मी संगीत मानाप्पान या सिनेमाला देईन 3 स्टार्स आउट ऑफ 5. वन टाईम वॉच डेफिनेटली आहे. जर तुम्ही संगीतप्रेमी असाल, तर हमखास हा सिनेमा बघायला जा, असं मी तुम्हाला सांगेन. कारण ती सगळी गाणी इतकी सुंदर आहेत आणि तो जो अनुभव आहे मोठ्या पडद्यावरती, तो काहीतरी जगावेगळाच आहे. सो हा हा होता माझा रिव्ह्यू संगीत मानापनला घेऊन. तुमचं काय मत आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.